नमस्कार मंडळी. मुंबईमधून राजकीय घडामोडींना प्रत्यक्ष प्रचंड असा वेग आला असून मुंबईतून शिंदे सेनेचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात. संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. त्यानंतर उद्धव ठाकरेंची तब्बल 2 तास खलबत मातोश्रीवरती शिजतोय शिवसेनेच्या महापौराचा प्लॅन. मुंबईतून कोणकोणते नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडे येणार? मित्रांनो, द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे सगळ्यात महत्त्वाची अपडेट. मुंबईच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड बघून घेऊया आपण सध्याची ही घडामोड. सध्या काय घडतंय मुंबईमध्ये? शिंदे सारीला जबर धक्का देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सर्वात मोठं यश मुंबई म्हणावं लागेल. काय आहे बातमी? बातमी पाहण्याच्या अगोदर जाऊया पूर्वार्धाकडे. मुंबईमध्ये नेमकं चाललंय काय? तर पडद्याच्या पाठीमागे नेमकं काय घडतंय? शिवसेनेचा संपर्क नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्यांनी खूप मोठी जबाबदारी मुंबईच्या एका बड्या नेत्यांवर दिली होती आणि त्यांनी आता मात्र आपलं मिशन मुंबई महापौर हे आता कंप्लीट करण्याच्या दिशेने सुरू केली आहे. त्या दृष्टीने मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर तर भाजपाला जबर धक्का देण्यास ठाकरेंना मोठं यश मुंबईमध्ये जाणवतंय. भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस सध्या दाओस दौऱ्यावरती 5 दिवसीय दौऱ्यासाठी गेलेत. तोपर्यंत मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना तीव्र असा वेग आला असून मुंबईमध्ये या घडामोडी घडतानाच जाणवतायत. त्या दृष्टीने एकनाथ शिंदे देखील भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार नाही याची काळजी घेताना दिसतायत. मुंबईमध्ये आपलाच महापौर व्हावा या दृष्टीने एकनाथ शिंदेंनी आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकत नाही. भाजपाला आपली 100% गरज आहे. जर भाजपाने आपल्याला महापौर दिला नाही तर भाजपचाही देखील महापौर मुंबईत होऊ देणार नसल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून विश्वसनीय सूत्रांनी म्हटलंय. परंतु या अगोदरच मुंबईमध्ये महत्त्वाची घडामोड घडताना दिसते. भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या एकसंध शिवसेनेचा एक नवीन अध्याय सुरू होताना दिसतोय. शिंदेच्या शिवसेनेला केंद्र, राज्य आणि मुंबईतून सत्तेच्या बाहेर हाकलून मुंबईमध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का? हा देखील सगळ्यात मोठा खुलासा आगामी काळात होऊ शकतोय. कारण की संजय राऊतांनी आज केलेलं सर्वात मोठं ट्विट यासाठी खूप महत्त्वाचं दिसतंय. कारण की संजय राऊतांनी मुंबईमध्ये महत्त्वाचं ट्विट केलंय. त्या ट्विटनुसार सध्या देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरती गेले असताना त्यांनी फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केलेलं आहे. अशावेळी मुंबईमध्ये हिंदी भाषिकांना घेऊन फडणवीस महापौर होण्याच्या तयारीत असताना त्यांनी म्हटले, देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला मराठी माणूस दावोसमध्ये एकत्र आलाय. ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरच्या देशामध्ये प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद देवेंद्र फडणवीस यांना मिळताना दिसतोय. यामुळे देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं, असं अतिशय महत्त्वाचं असं ट्विट करून संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगडाची धडकी उडवणारं हे ट्विट केलंय. नेमकं संजय राऊतांना काय म्हणायचंय? मुंबईत भाजपचं कौतुक करून संजय राऊतांनी एका दगडात 3 पक्षी मारण्याची चर्चा आहे. शिंदे सेनेचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात, भाजपचं कौतुक तर उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा महापौर. या तिन्ही गोष्टी मुंबईमध्ये साध्य करण्याच्या दृष्टीने सध्या खूप मोठ्या हालचाली मुंबईत घडताना दिसतायत आणि त्याच दृष्टीने उद्धव ठाकरे देखील पावलं उचलताना दिसतायत. मुंबईमध्ये आपलाच महापौर होणार अशी सध्या आपल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी बातमी दिल्याची देखील महत्त्वाची खबर मुंबईतून मातोश्रीवरून सध्या समोर येते. मग आता मुंबईमधून शिंदेगडाचे कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, कोणी उद्धव ठाकरेंना फोन केलाय, ही देखील बाब आता आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मुंबईमध्ये शिंदेगड सध्या व्हेंटिलेटरवरती असल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे. कारण की उद्धव ठाकरे यांच्याकडे 17 ते 20 नगरसेवक जर निघाले तर संपूर्ण शिंदेगडच अपात्र होऊन पुन्हा एकदा त्यांना कोणत्याही प्रकारची पक्षांतर्गत कारवाईची शक्यता मावळते. यामुळे किती नगरसेवक येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मग ठाकरेंनी अखेर 17 ते 20 नगरसेवक फोडण्याची किमया केल्यास महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा पहिला महापौर मुंबईमध्ये बसू शकतो, तोही मराठी माणूस. पण नेमकं काय करतोय पडद्या पाठीमागे ते आता आपण पाहूया पुढच्या मिनिटात जाऊन. या पडद्याच्या पाठीमागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू झालेल्या आहेत? एकनाथ शिंदेचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आता शिंदे सेनेला मुंबईत पहिलं मोठं खिंडार पडताना दिसतंय. राज्यातील महापालिका निवडणुका संपल्या आहेत, मात्र तसे असले तरी घडामोडी वाढल्या आहेत. भाजपा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचा महापौर होईल की नाही याबद्दल स्पष्ट कल्पना नाहीये. मात्र मित्रांनो, जरी भाजपचे 88 नगरसेवक, शिंदेचे 29 नगरसेवक आले असले तरी मुंबईमध्ये मात्र आता घडामोडी घडू लागल्या आहेत. या दरम्यान एकनाथ शिंदेंनी भाजपसमोर मोठी अट ठेवल्याची माहिती समोर येते. शिवसेना 2.5 वर्ष आणि भाजप 2.5 वर्ष असे महापौरपद द्यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये
ठेवलंय. सगळ्यात मोठी बाब आता तुम्ही ऐकताय पुढच्या 1 मिनिटात. आता नुकताच हैराण करणारा खुलासा झाला असून मोठा दावा करण्यात आलेला आहे. द न्यूज इंडियन एक्सप्रेसमधील माहितीनुसार शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केलाय आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच नसल्याचं सांगितलंय. आजही आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्यासोबत आमचा द्वेष काहीच नसल्याचं या नगरसेवकांनी मान्य केल्यामुळे आजही आम्ही त्यांचा सन्मान राखतो अशा शब्दात नगरसेवकांनी ठाकरे यांचं कौतुक केलंय. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी म्हटले होते की जर देवाची इच्छा असेल तर महापौर आमचाच होईल. उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये हे विधान केल्याचं कळतंय. या सगळ्या विधानांमुळे मुंबईच्या राजकारणामध्ये जे व्हायचं ते आता तेच घडलंय. देशाचं मुख्यमंत्रीपद घडत असताना जशा प्रकारे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी निर्माण झाली, तशा प्रकारे मुंबईमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात. हा सगळ्यात मोठा खुलासा मुंबईतून करतोय. आता शिंदेसेनेचे कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरे घेणार हे आगामी काळात ठरवेल. मित्रांनो, सध्या आपणास काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया द्या.